नमस्कार मंडळी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ई-के-वाय-सी करताना असंख्य लाडक्या बहिणींना खूप साऱ्या अडचणी येत आहेत आणि या अडचणींमुळेच लाडक्या बहिणींची की आणि या अडचणींमुळेच लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होत नाहीये. उदाहरणार्थ असंख्य लाडक्या बहिणींना सध्या अशा प्रकारचा एरर येतोय. खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे हाय ट्रॅफिक असल्यामुळे त्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होत नाहीये, वेबसाईट व्यवस्थित लोड होत नाहीये. तर याचं कारण असंख्य लाडक्या बहिणी सध्या ई-के-वाय-सी प्रक्रिया करत आहेत आणि त्यामुळे ट्रॅफिक खूप हाय आहेत, सर्व्हरवरती लोड जादा आहे. त्यामुळे ही ई-के-वाय-सी प्रक्रिया असंख्य लाडक्या बहिणींची जी काही दुपारी तुम्ही करतायत त्याला अडचणी येत आहेत. मग यावरती उपाय काय? तर तुम्ही रात्री ट्राय करा. रात्री 2 वाजेनंतर ते 6 वाजेच्या आत, 2 ते 6 या दरम्यान तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. आणि जर तुम्ही दिवसा ट्राय करत असाल तर तुम्हाला सतत ही प्रक्रिया पूर्ण करत राहावी लागेल. कदाचित एखाद्या वेळेस तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल. पण खूप सारे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. आता यावरती गव्हर्नमेंट कामसुद्धा करत आहेत. यासोबतच लाडक्या बहिणींना अजून एक प्रॉब्लेम येतोय. तर अशा प्रकारचा हा एक एरर लाडक्या बहिणींना येतोय. यात असं म्हटलं जातं की हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही. असं असंख्य लाडक्या बहिणींना इथे सांगितलं गेलंय, पण त्यांचा आधार क्रमांक ऑलरेडी लाडकी बहीण यादीत आहे आणि त्यांना दर महिन्याचे पैसे मिळालेले आहेत. त्यामुळे हा एक एरर आहे. आता या एररवरती सरकारने काम करण्यास सुरुवात केली. नेमका हा एरर का येतोय? असंख्य लाडक्या बहिणींना अशा प्रकारचा मेसेज का दाखवला जातोय? तर यावरती काहीतरी अपडेट येईल, सुधारणा केली जाईल. या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली. आदिती तटकरे यांनी म्हटलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी करताना ओ-टी-पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहेत. महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहेत. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर करून ई-के-वाय-सी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते. तर अशा प्रकारचं एक आश्वासन, ही जी काही एरर येतोय ते दूर करण्याचं आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं आहे. तर आता असंख्य लाडक्या बहिणींना अजूनही ई-के-वाय-सी कशी करायची या संदर्भात प्रश्न आहेत. तर तेही एकदा पुन्हा बघूया. पुन्हा एकदा मी सांगतोय तुम्हाला की ई-के-वाय-सी कशी करायची. तर यासाठी जाऊया लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर हे अशा प्रकारचं एक ऑप्शन आहे. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे म्हटलंय, तर या ऑप्शनमध्ये इथं म्हटलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर लाडकी बहीण योजनेची जी काही प्रक्रिया आहे, ई-के-वाय-सी प्रक्रिया ती सुरू होईल. यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. इथे ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं लिहिलेलं आहे. यात तुम्हाला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि हा कॅप्चा इथे तुम्हाला फिल करायचा आहे. यानंतर मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून ओ-टी-पी पाठवा यावरती क्लिक करायचं आहे. आणि ज्यांना डायरेक्टली या पेजवरती यायचं असेल त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजनेची ही जी काही लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली ई-के-वाय-सी प्रक्रियेचं हे जे पेज आहे त्यावरती येऊ शकतात. यासाठी URL आहेत ladkibahin.maharashtra.gov.in/e-KYC. तर ही लिंक तुम्ही इथे URL मध्ये टाकून डायरेक्टली ई-के-वाय-सी प्रक्रिया करण्याचं जे काही पेज आहे त्या पेजवरती तुम्ही येऊ शकतात. या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला इथे ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू करायची आहे. इथे तुमचा आधार क्रमांक टाका. पुन्हा एकदा सांगतो, इथे कॅप्चा टाकायचा आहे आणि मी सहमत आहेत या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचं आहे आणि ओ-टी-पी पाठवावरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल क्रमांक लिंक आहे त्यावरती ओ-टी-पी पाठवला जाईल. इथे ओ-टी-पी सेंड अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला दिसेल आणि तुमच्या मोबाईल क्रमांकावरती जो ओ-टी-पी येईल तो इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी आल्यानंतर अशा प्रकारे टाका आणि सबमिट करावरती क्लिक करा. तुमचा आधार व्हेरीफाय झाल्यानंतर इथे तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. तर आता हे ऑप्शन का दिलंय? तर तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या घरात फोर व्हीलर आहे का? तसंच वडिलांच्या किंवा पतीच्या नावावर काय काय संपत्ती आहेत, म्हणजे तुमची प्रॉपर्टी, नाव, गाड्या, सर्व जी काही माहिती आहे तुमच्या कुटुंबाकडे असणारे सर्व उत्पन्नाचे स्रोत, सर्व माहिती ती इथे त्यांना मिळणार आहेत. आणि मग तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे की नाही हे त्यांना इथे समजणार आहेत. जर तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या नावावर 4 चाकी गाडी आहे, तर मग त्या महिलेला या लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात येईल. आणि यासाठीच वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक इथे मागितला जातोय. तर तो आधार क्रमांक इथे टाकायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा इथे भरायचा आहे आणि पुन्हा एकदा मी सहमत आहेत या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओ-टी-पी पाठवावरती क्लिक करायचे. आता इथे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकून
हा OTP त्याच नंबरवरती जाणार आहे, जो नंबर तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या आधार कार्डला लिंक असेल. म्हणजे एकंदरीत तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या मोबाईल नंबरवरती हा OTP जाणार आहे. त्यामुळे तुमचे वडील किंवा पती हे तुमच्या संपर्कात असणं गरजेचं आहे. तुमच्या आसपास असेल तर चांगलीच गोष्ट आहे, किंवा तुम्ही कॉल करून त्यांच्याकडून OTP मागितला तरी चालेल. फक्त OTP टाकण्यासाठी खूप कमी वेळ असतो. त्या कमी वेळात तो OTP घेऊन तुम्हाला इथे सबमिट करता आला पाहिजे. तर अशा प्रकारे आधार क्रमांक टाकल्यानंतर आणि कॅप्चा टाकल्यानंतर मी सहमत आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथे OTP पाठवा यावरती क्लिक करायचे. यानंतर तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या आधार क्रमांकावर जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP जाणार आहेत आणि तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. पुन्हा सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पण लक्षात ठेवा, ही जी OTP टाकण्याची प्रक्रिया आहे ही तुम्हाला फास्ट करायची, लवकरात लवकर करायची. म्हणजे जे काही वेळ दिलेला आहे त्या वेळेच्या आत करायची, म्हणजे पटकन इथे आधार जे काही ते व्हेरीफाय होणार आहेत. नाहीतर ही प्रक्रिया तुम्हाला पुन्हा करावी लागेल. तर अशा प्रकारे आता OTP सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यानंतर हे पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहेत. या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या महिलेची KYC होत आहेत, तिच्या वडिलांचे किंवा पतीचे जे आधार व्हेरीफाय झालेले आहेत, तर त्या व्हेरीफाय झाल्यानंतर इथे त्यांचं नाव येणार आहेत. हे जे काही इथे ब्लँक केलेलं आहे इथे वडिलांचे किंवा पतीचे नाव असणार आहे त्या महिलेचे. यानंतर जात प्रवर्ग निवडण्याचे ऑप्शन असणार आहेत. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत. तर हे जे काही दिलेले ऑप्शन यावरती खूप मोठ्या प्रमाणात कन्फ्युजन होतं आहे अनेकांचं. तर इथे होय किंवा नाही यापैकी एक निवडायचं आहे. यानंतर दुसरं आहेत माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत. तर यापैकी येथे होय नाही हे ऑप्शन निवडायचं आहेत. यानंतर इथे या बॉक्सवरती क्लिक करून म्हणजेच उपरोक्त क्र 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील. त्यामुळे हे जे ऑप्शन तुम्ही निवडताय, ही जी माहिती देताय ती खरी माहिती द्यायची, खोटी माहिती द्यायची नाही आहे. खरी माहिती द्यायची आहे, म्हणजे तुमच्यावर कारवाई होणार नाही. जर तुम्ही खोटी माहिती दिली तर तुम्ही एक प्रकारे इथे संमती पण देताय की तुमच्यावर कारवाई होऊ शकते. म्हणून तुम्ही खोटी माहिती देऊ नका. यानंतर इथे सबमिट करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता जात प्रवर्ग निवडताना खालील काही जाती इथे दिलेल्या आहेत. यापैकी तुमची जात कोणती ते तुम्ही निवडायचं आहे. त्या जातीवरती क्लिक करायचं आहे आणि इथे ती जात निवडली जाईल. आता इथे मी सांगितलं की सरकारी कर्मचारी असण्याबाबतचा हे जे काही ऑप्शन आहेत, खरं तर हे ऑप्शनच त्यांनी खूप चुकीच्या प्रकारे दिलं आहे. तुमच्या घरातील कुणी सरकारी कर्मचारी आहे किंवा नाही, बस एवढंच हे प्रश्न इथे असायला हवा होता. पण हा प्रश्न नाही आहेत. एक प्रकारे हे त्यांनी वाक्य दिलं आहे आणि त्याच्याशी आपण सहमत आहोत किंवा नाही, तर ते आपल्याला निवडायचं आहे. आता माझ्या घरातील म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत, असं एकंदरीत मी डिक्लेअर करतोय. तर या डिक्लेरेशनसाठी मी सहमत आहे किंवा नाही. समजा तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी नाही किंवा निवृत्तही झालेलं नाही, तर तुम्ही इथे होय निवडायचं आहे. म्हणजेच तुम्ही या या गोष्टीशी सहमत आहेत. हे जे काही यांनी म्हटलंय, या वाक्य दिलं याच्याशी तुम्ही सहमत आहेत, यासाठी होय निवडायचं आहे. पण जर तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी कर्मचारी असेल किंवा निवृत्त झालं असेल, तर मग तुम्ही इथे नाही निवडायचे. म्हणजेच तुम्ही या वाक्याशी सहमत नाही आहेत. आता अनेकांना हे समजलंच नसेल अजूनही पण, कारण मी म्हटलो की हे खूप कन्फ्युजनचा प्रश्न आहेत. आणि जरी तुमच्याकडून होय नाही या दोन्हीपैकी काहीही झालं असेल तरी घाबरू नका, कारण आधार कार्डद्वारे पडताळणी होणार आहे आणि त्या पडताळणीनंतर सर्व त्यांना समजणार आहेत की तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी आहे किंवा नाही. हे सर्व समजतंय. प्रॉपर्टी किती, उत्पन्न किती, नावावर कोणत्या कोणत्या गाड्या आहेत, हे सर्व समजणार आहेत. तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न त्यांना समजणार आहेत. त्यामुळं काळजी करू नका, आधार व्हेरीफायद्वारे सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. आता पुढचं ऑप्शन आहे दुसरं, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. आता या वाक्याशी तुम्ही पुन्हा एकदा सहमत आहे की नाही. मी सांगितलं की हे फक्त वाक्य दिलेले आहेत, हे प्रश्न नाही आहेत. अगोदर सर्वांना वाटले की हे प्रश्न आहेत, मग त्याला उत्तर द्यायचे होय किंवा नाही, पण तसं नाही आहेत. तर हे वाक्य आहेत आणि या वाक्याशी तुम्ही सहमत आहे की नाही. तर त्यांनी वरती तसा उल्लेख करायला हवा होता की जसं परीक्षेला अशा प्रकारचं असतं, खालील वाक्याशी तुम्ही सहमत आहे की नाही, मग आपल्याला सहमत किंवा असहमत दाखवायचं असतं. तसं त्यांनी वरती क्लिअरली मेन्शन करायला हवं होतं, पण त्यांनी केलं नाहीत आणि डायरेक्टली वाक्य दिलेत
त्यामुळे महिलांचं खूप मोठ्या प्रमाणात कन्फ्युजन झालं आहे. आता असंख्य अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या गरीब घरातील आहेत, त्यांना या गोष्टी समजत नाही. मोबाईलवरून ई-के-वाय-सी करतायत. मग असं एकदम क्लिष्ट आणि विचित्र प्रकारचे वाक्य त्यांनी द्यायला नको होते, पण दिले. आता पुन्हा एकदा माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत. या वाक्याशी तुम्ही सहमत आहे किंवा नाही? आता इथे पण जर तुम्ही सहमत असाल, म्हणजे ह्या गोष्टीसाठी तुम्ही मान्य असाल, तुमच्या घरात एक अविवाहित आणि एक विवाहित महिला अशा 2च महिला लाभ घेत असेल, तर तुम्ही होय निवडायचे. किंवा नसेल, एकापेक्षा जास्त महिला अविवाहित महिला लाभ घेत असतील, तर मग तुम्ही इथे नाही निवडायचं आहे. त्यामुळे हे पुन्हा एकदा व्यवस्थित बघा. आता अनेक महिलांचा असा प्रश्न होता, की माझ्या घरामध्ये एकच महिला आहेत, ती विवाहित आहेत, अविवाहित कुणीही नाही. तर मग मी काय ऑप्शन निवडायचं? तसं तर ऑप्शनच दिलं नाही. तरी पण जर तुमच्या घरात एकच महिला असेल आणि ती विवाहित असेल, तरीसुद्धा तुम्ही होय ऑप्शन निवडायचं आहे. आणि किंवा तुमच्या घरामध्ये एकच महिला असेल आणि ती अविवाहित असेल, तरीसुद्धा तुम्ही होय निवडायचं आहे. यानंतर काही महिलांचा असाही प्रश्न होता, की त्यांचे डिव्होर्स झालेला आहे, पतीही नाही आहेत किंवा त्यांचे वडील वारलेले आहेत. तर दोन्ही ऑप्शन नाही आहे त्यांच्याकडे. म्हणजे आधार क्रमांक मग कुणाचा द्यायचा? पतीचा द्यायचा, वडिलांचा द्यायचा, असे ऑप्शन आहेत, पण दोन्हीही नाही आहे घरामध्ये. तर मग कुणाचा आधार क्रमांक द्यायचा? तर हा मला वाटतं खूप एक अवघड प्रश्न आहे, कारण सरकारने यावरती काही ऑप्शनच दिलं नाही आहेत. तर यासाठी सरकारच काहीतरी ऑप्शन काढेल आणि ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करेल. तर असंख्य लाडक्या बहिणींची ही समस्या निर्माण झालेली आहेत, पण त्यावर सध्या तरी काहीही ऑप्शन नाही आहेत. तर मी आशा करतो की हे सर्व ऑप्शन तुम्हाला समजले असेल आणि जर तुम्ही योग्य प्रकारे हे जे ऑप्शन निवडले, तर मग पुढील ऑप्शनकडे जायचं आहे. पण एक लक्षात ठेवा, जर तुम्ही या दोन्ही ऑप्शनला होय निवडताय, तर तुमचा लाडक्या बहीण योजनेचा लाभ सुरू राहणार आहेत. आणि जर इथे नाही निवडलं, तर याचा अर्थ तुम्ही एकापेक्षा जास्त लाडक्या बहिणींना, तुमच्या घरातल्या जे काही आहेत, एकापेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ पुढे तुम्हाला मिळणार नाहीत, हे लक्षात असू द्या. त्यासाठी हे ऑप्शन दिलेले आहेत. आता वरील सर्व ऑप्शन निवडल्यानंतर खाली जे काही बॉक्स आहे मी सांगितलं, त्यावरती टिक करायचं आहे. इथं उपरोक्त अ, क्रमांक 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील. मी सांगितलं की तुम्हाला खरी माहिती द्यायची. जर घरात कुणी सरकारी नोकरीला असेल किंवा रिटायर झाला असेल, तर ते तिथं खरंच माहिती द्यायची. सहमत नाही असं दाखवायचं आहे. किंवा एकापेक्षा जास्त लाडक्या बहिणी लाभ घेत असेल, विवाहित लाडक्या बहिणी, तर तिथे पुन्हा एकदा नाही असं निवडायचं आहे. जर तुम्ही खरी माहिती दिली नाही आणि खोटी माहिती दिली, दोन्ही होय होय ऑप्शन निवडले आणि त्यांना नंतर समजलं की तुम्ही खोटी माहिती दिली, तर मग तुमच्यावर सक्त कारवाई होऊ शकते. आणि यासाठी तुम्ही इथे क्लिक करून, या बॉक्सवरती क्लिक करून स्वतः सहमती दिलेली आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही या बॉक्सवरती क्लिक करत नाही, तोपर्यंत हे सबमिट करायचं ऑप्शन तुमच्यासमोर ओपन होणार नाही. त्यामुळे खरी माहिती द्या, बॉक्सवरती क्लिक करा आणि त्यानंतर हे ऑप्शन तुमच्यासमोर ओपन होईल. हे बघा, इथे क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन आपल्यासमोर ओपन झालेलं आहे. त्यामुळे खरी माहिती द्या, जी काय असेल ती. सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी प्रक्रिया आपली पूर्ण होणार आहे. सक्सेसचा मेसेज येणार आहे. तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. आणि ई-के-वाय-सी झाल्यानंतर तुमचा जो काही लाडकी बहीण योजनेचा लाभ आहे, त्यात तुम्ही पात्र असाल, तर तुम्हाला पुढेही हा लाभ मिळत राहणार आहे. तर मी आशा करतो की आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी प्रक्रिया कशाप्रकारे पूर्ण करायची हे समजलं असेल. अजूनही तुम्हाला जर समजलं नसेल, तर तुम्ही या व्हिडिओखाली कमेंट करा, प्रश्न विचारा. नेमकी तुम्हाला काय समस्या येते, काय अडचण येते, ते इथे मांडा. पुढील व्हिडिओमध्ये मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. यासोबतच आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे मराठीजनचा, तसंच टेलिग्राम चॅनल आहे, तिथेही जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपमध्येही तुम्ही प्रश्न विचारू शकतात. असंख्य आपले ग्रुप मेंबर आहेत, ते त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. तर चला, बाय बाय. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये.